अरे संसार संसार जसा तवा चुलावर आधी हाताले चटके तवा मिळते भाकर. बरोबर ओळखलात, ही बहिणाबाईंची कविता. मी पोळ्या लाटताना अगदी आवर्जून ही कविता म्हणते की आपल्याला जेव्हा हाताला चटके मिळतात तेव्हाच भाकर मिळते. खूप सुंदर आणि मार्मिक असं त्याने त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आणि आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत पोळ्या कशा लाटायच्या ते. तर नमस्कार, मी तृप्ती प्रभुकद. आणि कसे असते काय, मजेत ना? हे बघा, इथे तवा तापत ठेवलाय आणि चपाती मी आता त्याच्यावर टाकत आहे. आणि थोड्या वेळाने जरा झाली की ती परतायची आहे. दाखवते तुम्हाला. हे बघा, आता ही दुसरी इथे मी लाटत आहे आणि तिथे एक ठेवलेली आहे. हे बघा, ही थोडी एका साईडने झाली की मात्र याला उलट्या साईडने छानपैकी भाजून घ्यायची. उलट्या साईडने मात्र ती संपूर्ण भाजली पाहिजे. इथे मी हा डबा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे. याच्यामध्ये मला हे फुलके ठेवायचे आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कापड घेऊ शकता, नाही तर पेपर टॉवेल सुद्धा घेऊ शकता. पेपर टॉवेलने सुद्धा तुम्ही ही अशी दाबून दाबून शिजवू शकता. ही बघा, अशी पाठच्या बाजूने मात्र तिला संपूर्ण शिजवून घ्यायची आहे. ही बघा, संपूर्ण शिजली आहे. आता इथे मात्र तवा उचलून ही तव्यावर टाकायची आहे. ही बघा, आपली पुरी कशी फुगत आहे मस्त पैकी. ही थोडी मला वाटतं कुठेतरी फाटली, त्यामुळे ही फुगलेली दिसत नाहीये. पण आपण हार मानायची नाही. ही बघा, ही दुसरी घेतली आहे, ही टाकत आहे. आणि आता ह्याच्यावर मी तेल टाकलं. आता इथे मी तिसरी लाटून घेत आहे. तुम्हाला हव्यात तर तुम्ही घडीच्या पण करू शकता फुलके. फक्त तेल लावायचं नाही, तेल तूप काहीही लावायचं नाही लाटताना. आणि फुलका हा थोडासा जाडसर करायचा, अगदी जाडही नाही करायचा, म्हणजे मग आतून तो कच्चा राहतो. आणि अगदी पातळही नाही करायचा. आता हे बघा, मी ह्या बाजूने थोडीच भाजली आहे, पण या बाजूने मात्र संपूर्ण भाजून घ्यायची. हवं तर दाबू शकता तुम्ही, पण मला वाटतं मी मगाशी दाबल्यामुळे ती थोडी फुलली नाही, तर मी आता ह्याला दाबत नाहीये. फक्त अशी जरा जरा फिरून फिरून सर्व बाजूनी त्याला भाजून घेते, जेणेकरून ती एका बाजूने भाजली की मग आपण गॅसवर उलटी टाकायची. ही बघा, आता इथून भाजलेली आहे, आता इथून टाकायची. आता बघा, आता ही मस्त फुलेल, अगदी संपूर्ण फुलेल. बघा, दिसली तुम्हाला? तर अशा प्रकारे तुम्ही हे फुलके बनवायचे. हे बघा, मस्त फुललेली आहे, एकदम टम्म फुगलेली आहे. आणि मग तिला इथे टाकून त्याच्यावर थोडंसं कढईत तेल घालायचं, की ते आपोआप मध्ये येतं. आणि आता ह्याच्यावर मी ही तिसरी टाकत आहे. तोपर्यंत ही लाटून घेते. बहिणाबाईंच्या कविता आम्हाला शाळेत होत्या, पाठ्यपुस्तकात होत्या मराठीच्या. आणि त्या आम्ही नेहमी पाठच असायच्या त्या कविता. कारण का त्या एकदम लक्षात राहण्याजोगे होत्या, आणि जे वास्तव होतं ते त्यांनी त्यांच्या कवितेत मांडलेलं होतं. दुसरी एक होती त्यांची, मन वढाय वढाय जसं उभ्या पिकातलं ढोर,
किती हाकलं हाकलं फिरी येई पिकावर. तसं मन कसं आहे आपलं, किती पण आपण त्याला लुक लुक हिअर, किती मस्त फुलली आहे, अख्खीच्या अख्खी फुललेली आहे. ती फुलली म्हणजे ती दोन्ही बाजूनी झालेली आहे, एकदम मस्त. हे बघा, मस्त एकदम टम्म फुगलेली आहे. टम्म फुगलेली आहे. थोडंसं हे टाकते आणि आता ही शेवटची आपली होत आहे. ही बघा, ही अशी मी टाकत आहे. नाही, आपण कुठचं कवितेबद्दल बोलत होतो? मन वढाय वढाय, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोळ, किती हाकलं हाकलं फिरी येते पिकावर. खरोखर खूप छान कविता त्यांच्या होत्या. मला आत्ता एवढ्या आठवत नाहीये, पण कुठे पुस्तक मिळालं तर मी ते जरूर जरूर वाचीन. आणि आता आपलं हे सेशन मी बंद करत आहे. ही शेवटची चपाती तुम्हाला दाखवून, चपाती म्हणा, फुलका म्हणा, पोळी म्हणा, काहीही म्हणा, चव एकच आहे सगळ्याची. ही जर इथे फाटलेली आहे त्यामुळे ही फुलणार नाही, कारण त्याच्यातून जर हवा गेली ना तर ती फुलत नाही. पण तरी बऱ्यापैकी फुलली आपली. तर अशा प्रकारे मी तुम्हाला आज चपात्या करायला दाखवलेलं आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बघायचा, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायचा आणि एक हाईप म्हणून फीचर आलेलं आहे ते मात्र जरूर जरूर करा. बाय.